सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी एक मोठी अपडेट हाती आलेली आहे। मनीषा मुसळे माने ही हॉस्पिटलमध्ये काळी जादू करत असल्याचा धक्कादायक आरोप या प्रकरणात करण्यात आलाय। अमावस्येच्या दिवशी ही महिला रिक्षात बसून काळ्या बाहुल्या लिंबू ठेवत असल्याचा आरोप सध्या या प्रकरणामध्ये होतोय। डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुलगा आणि सुनेची सुद्धा चौकशी व्हायची शक्यता आहे। आणि शिरीष वळसंगकर हे प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ होते। आत्महत्या प्रकरणी आता अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने या महिलेभोवती सध्या तपासाची चक्र फिरतायत। या प्रकरणामध्ये कौटुंबिक कौटुंबिक कलहाची सुद्धा किनार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। नेमकं हे प्रकरण कुठल्या दिशेने सध्या पुढे जायला लागलंय बघूया रिपोर्ट। सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनं वैद्यकीय क्षेत्र हादरून गेलंय। डॉक्टर वळसंगकरांना त्रास देणाऱ्या मनीषा मुसळे माने या महिलेभोवती तपासाची चक्र फिरताय। दरम्यान आता या आत्महत्या प्रकरणात आणखी काही बाजू समोर येत आहेत। यामागे कौटुंबिक कलहाची किनार आहे का या दृष्टीनं तपास केला जातोय। डॉक्टर शिरीष वळसंगकरांनी काही महिन्यांपूर्वी सविस्तर शपथपत्र तयार केलं असल्याची माहिती आहे। डॉक्टर वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे। डॉक्टर आत्महत्या करण्यापूर्वी 18 एप्रिलला वकिलाच्या घरी गेले होते। त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती आहे। डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत, तर डॉक्टर वळसंगकरांच्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांचे जबाब सुद्धा पोलीस नोंदवणार आहेत। कारण हॉस्पिटलच्या अर्थकारणाकडे सुद्धा पोलिसांच्या संशयाची सुई फिरत असल्याची माहिती हाती आली आहे। डॉक्टर शिरीष वळसंगकरांनी हॉस्पिटलची सूत्र मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांच्यावर सोपवली। हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा मुसळे माने बघत होत्या। प्रशासकीय कारभारामुळे डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावरती ताण वाढला होता। जानेवारी 2025 मध्ये डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र स्वतःकडे घेतली। प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या होत्या। डॉक्टरांनी मनीषा हिचे अधिकार कमी केले होते। मनीषानं डॉक्टर वळसंगकर यांच्याशी वाद घातला। तिला काही काळापूर्वी गैरवर्तनामुळे कामावरनं कमी करण्यात आलं होतं। कामावर घेण्यासाठी मनीषा मेलद्वारे आत्महत्या करण्याची वारंवार धमकी देत होती। डॉक्टर शिरीष वळसंगकरांचं आत्महत्या प्रकरण दिसतं तितकं सोपं नाहीये। त्यामुळे सोलापुरात त्यांच्या आत्महत्येविषयी नानाविध चर्चा सुरू आहेत। आत्महत्येसाठी डॉक्टर वळसंगकर आधीपासूनच तयारी करत होते का? त्यांना मृत्यूपत्रात बदल का करावा वाटला? नेमका काय बदल त्यांनी मृत्यूपत्रात केला? आर्थिक देवाणघेवाण यासह इतर काही कारणं आहेत का? यासह असंख्य प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।